और पूरे भारत भर में उनका अभियान चल रहा है, उनके कई व्हाट्सएप ग्रुप बने हुए हैं। मैं चाहती हूँ उनके लिए भी आप जोरदार तालियों से उनका स्वागत सत्कार करें। आदरणीय भाव साहब, भाव जय श्री राम। श्री गुरु चरण सरोज, कैलाश सर एक माइक दे। जय श्री राम। हाँ, जय श्री राम। हेलो, जय सियाराम। जय सियाराम। आवाज आला नाही? जय सियाराम, जय सियाराम। पहा, आपण सगळे हनुमान भक्त, राम भक्त, श्रीकृष्ण भक्त, आपल्याला सांगण्यास आनंद होतो की नाशिक शहरातील, परत एकदा सगळ्यांनी नीट ऐका, नाशिक शहरातील 700 पेक्षा जास्त देवस्थान आपण एकत्र केलेत आणि त्या देवस्थानमध्ये जवळजवळ 400 पेक्षा जास्त देवस्थानमध्ये संध्याकाळी 7 वाजेची आरती। आपण आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जा, त्या ठिकाणी आरतीला उपस्थित राहा। आपल्याला उपस्थित राहता येत नसेल तर कृपया आपण आपल्या घरात, गाडीमध्ये, ऑफिसमध्ये, ज्याही ठिकाणी असेल, एक 3 मिनिटं ओंकार मंत्र म्हणा, घरामध्ये दिवा लावा। संपूर्ण भारतामध्ये आपण ही संकल्पना घेऊन जातोय। अतिशय चांगला रिस्पॉन्स। तुम्ही लक्षात घ्या, 400 मंदिरं एकाच ठिकाणी एकाच वेळेला आरती करतायत, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। जर आपल्याला ही संकल्पना आवडली तर आपण आपल्या घरात, ऑफिसमध्ये हे सुरू करावं। आणि आता जय श्रीरामचा आवाज जर आपल्याला आवडले असेल तर नक्कीच जोरात द्या। जय सियाराम, जय सियाराम। संकल्पना आवडली नाही, हे सगळ्यांनी परत एकदा जोरात आवाज द्या। जय सियाराम। धन्यवाद मित्रांनो। आपल्या मित्रांना, आपल्या समाजात, आपल्या परिवारामध्ये ही संकल्पना पोहोचवा। आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने एवढं लक्षात ठेवा। जय हिंद। जय सिया राम। आदरणीय भाऊ, आपका बहुत बहुत धन्यवाद, आप आए। मैं यहाँ के सभी ट्रस्टीगण, सभी पुजारीगण, सभी जो पधारे हुए सारे भक्तगण और सबसे विशेषकर अग्रवाल परिवार, आदरणीय प्रमोद जी अग्रवाल और उनके सभी परिवार का मैं बहुत बहुत आभारी हूँ। मैं चाहूँगी, आपसे पहले मैं कह देती हूँ कि अगले साल भी हम लोग यहाँ पर पाठ रखेंगे क्या? मेरा भी स्वभाव हुआ। जय सिया। सुंदरकांड चाहते हो अगले हनुमान जयंती पर भी तो जोर से नारा लगाइए।